शाळातील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती करत सरकारी शाळा सुधारणा समितीने शुक्रवारी सुवर्ण गार्डन येथे आंदोलन केले। काही शाळांमध्ये तात्पुरते मुख्याध्यापक नेमण्यात आले असून तेथे कायम मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी। शाळेच्या कार्यालयीन कामांसाठी एक स्वतंत्र कर्मचारी आवश्यक आहे। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना शासकीय शाळांमध्येच प्रवेश द्यावा अशी त्यांची मागणी आहे। शाळांमध्ये शिक्षकांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणी भासत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे सर्व शाळांमध्ये पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी ही मागणी समितीने केली आहे। या ठिकाणी आज आम्ही मंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे। मुळात सरकारी शाळांमध्ये भरपूर समस्या आहेत, भरपूर समस्या आहेत। सुरुवातीच्या काळापासून शाळेंची गळती असेल किंवा शाळेची पटसंख्या वाढवणं असेल किंवा शाळेत मध्यान्ह आहार असेल, या बऱ्याच समस्या असताना तसेच आता एक सरकारने नवीन योजना काढलेली आहे, मॅग्नेटिक योजना म्हणून, जे काही खेड्यामध्ये कमी पटसंख्या झालेल्या शाळा बंद करायच्या आणि एकाच ठिकाणी कुठल्या तरी 4-5 खेड्यांची एक मुलांची 4-5 खेड्यामध्ये एक मोठी शाळा भरवून त्या ठिकाणी सर्व मुलांना शिक्षण घ्यायला लावण्याचा सुद्धा मॅग्नेटिक शाळा म्हणून एक योजना आणलेली आहे। ती योजना रद्द करावी अशी आम्ही सरकारला विनंती केलेली आहे। कारण या माध्यमातून मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरती कुऱ्हाड कोसळणार आहे। त्यामुळे कुठेतरी सरकारनं चुकीचा निर्णय घेतलेला आहे। तसेच जवळजवळ 200हून कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये क्रीडा शिक्षकच नाहीत। अतिथी शिक्षक म्हणून ज्यांची नेमणूक होती ती शाळा जूनला सुरू झाल्यानंतर जवळपास दिवाळीच्या आसपास अतिथी शिक्षक शाळेमध्ये दाखल होतात। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं भरपूर नुकसान होतं। त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना सरकारी कामांचा बोजा वाढवलेला आहे त्यांच्यावरती। इलेक्शनची ड्युटी असेल, जातीय गणना असेल, गणती असेल किंवा इतर सर्व सरकारी कामांचा बोजा त्यांच्यावर वाढलेला आहे। त्याच्यामुळे शाळेमध्ये त्यासाठी किंवा सरकारनं शाळेमध्ये या योजनांचं कार्य करण्यासाठी एक वेगळा माणूस नेमावा, एक वेगळी व्यक्ती नेमावी अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून विनंती केलेली आहे। तसेच आम्ही हे करत असताना सर्व सरकारी शाळा, मराठी असतील, उर्दू असतील, कन्नड असतील, या सर्व सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत, वाचल्या पाहिजेत, यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत निवेदन दिलेलं आहे। आणखीन एक आमची प्रमुख मागणी आहे, जे लोक प्रायव्हेट शाळेमध्ये इंग्लिश मीडियम असतील किंवा इतर मातृभाषा सोडून इतर कन्व्हेंट शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांना कोणतेही सरकारमध्ये नोकरी देऊ नयेत अशी आमची विनंती सरकारला आहे। धन्यवाद। माझं नाव मनोहर हुंद्रे, SDMC शाळा सुधारणा कमिटी चालवण्यासाठी अध्यक्ष। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करावी, यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येणार नाही। तसेच सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत प्रथम प्राधान्य द्यावे असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।